नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना मस्त छान असं बिना चिकाचा खरवस बनवतोय। खूप छान टेस्टी बनतं आणि मेन म्हणजे घरातल्या सामानातच बनवून तयार होतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। बघा इथे मी आता एक चाळणी घेतलेली आहे, खाली एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला हा कॉटनचा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि इथे मी 1/4 कप म्हणजे पाऊण वाटी दही घेतलेलं आहे। तर याच्यातलं आपल्याला सगळं पाणी ना निथळून घ्यायचं आहे, असं पॅक करून चणी शक्य होईल तेवढं घट्ट करून घ्यायचं आहे। एक अर्धा तास तरी ठेवायचं म्हणजे छान असं घट्ट तयार होतं। मग हे दही हे बघा इथे छान असं घट्ट दही झालेलं आहे, बघू शकता। आता हे आपण या बाउल मध्ये काढून घ्यायचंय आणि हे जे पाणी आहे ना हे पाणी टाकायचं नाही। हे तुम्ही डाळीला किंवा कशातही वापरू शकता, दह्या कढीमध्ये किंवा आपलं पीठ मळण्यामध्ये कणिक मळताना आपण तेव्हा खूप छान प्रोटीन युक्त असतं, ते टाकायचं नाही। आता इथे आपण दही घेतलेलं आहे, त्याच्यासाठी मी आता इथे 1.5 कप दूध घेते। बघा आता हे ना आपण छान मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये मी अर्धा वाटी पिठी साखर घालते। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार टाका पिठी साखर। बघा इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। मी इथे 3 चमचे टाकते। बघा आपले नाश्त्याचे चमचे असतात ना, हे 3 चमचे घेतलेले आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय। बघा इथे मी एक डब्बा घेतलेला आहे, तुम्ही काय पण घेऊ शकतात। कुकरचा डब्बा असतो ना कुकर मधला, तो घेतला तरी चालेल। एखादी वाटी किंवा पातेलं वगैरे घेतलं तरी चालतं। आणि आपण याच्यामध्ये साखर वापरलेली आहे, तुम्हाला जर वाटत असेल गुळ तर गुळ पण घालू शकतात तुम्ही। आता हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे, हे याच्यात ओतून द्यायचंय। मी खाली ना बटर पेपर लावलेला आहे। आता याच्यावरती आपल्याला फ्रेश इलायची टाकायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालते, पण त्याचा छान सुगंध येतो म्हणून मी टाकते। आणि त्याचबरोबर केसरच्या काड्या घालते, ऑप्शनल आहे। आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालतं। छान दिसतात आणि कलर पण छान येतो मग आपल्या या खरवसला। हे बघा सगळं मस्त छान टाकलं गेलेलं आहे। इथं कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यावर रिंग ठेवलेली। आता त्याच्यावर हा डब्बा असा ठेवून द्यायचा आहे, वरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 25 ते 30 मिनिटासाठी आपण हे ठेवून देऊ। हे बघा झाकण ठेवून द्यायचं, मस्त छान मंद आचेवर होऊ द्यायचं। आता हे बघा इथे छान मस्त असं आपलं खरवस बनवून तयार झालेलं आहे। आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊ। बघा मस्त झालेलं आहे आता इथे आपलं खरवस। आता आधी ना आपण हे साईड आहे ना कापून घेऊ। हे बघा असे पीसेस करून घ्यायचे। बघा किती छान मस्त आले आहेत आपल्या वड्या, बघू शकतात। एक एक वडी मस्त झालेली आहे। बघा इथे मस्त छान अशा आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत। आणि मेन म्हणजे ना ह्या ना थोड्या थंड झाल्या की मग फ्रीज मध्ये ठेवून द्या, म्हणजे छान असं सेट होतात। इथे जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।
नमस्कार.